बघा, पूर्वीचं जे जीवन होतं कसं होतं? सुखी होतं. का सुखी होतं? का ते जे लोक आहे ना, हाय तसं जीवन पास करायचे. सकाळची उठला, राग घ्यायची, लावायची, भूक लागेल तेव्हा मिरची भाकर खायची, चहा नाही, नाश्ता नाही, काही नाही, एक एक ड्रेस, मोबाईल नाही. आज काय झाले? आज कोलगेट, साबण, अत्तर, नाश्ता, पेपर आणि प्रत्येकाच्या 2-2, 3-3 गाड्या, प्रत्येकाला 2-2, 3-3 मोबाईल आणि हा एवढा खर्च न परवडल्यामुळं आजचं जीवन काय झालं आहे? किती धंद्यामध्ये कॉम्पिटिशन, शेतीत कॉम्पिटिशन, नोकऱ्या मिळते नाही आणि जीवनाचा घरात लोकसंख्येची वाढ झाली. लोकसंख्या वाढ झाल्यामुळं आज प्रत्येक कुटुंबामध्ये झगडे भानगडी, कोणी कोणाचं प्रेम नाही राहिलं. का? या विज्ञान युगामध्ये विज्ञान साधनं त्याची चव लागली. विज्ञानाच्या साधनामध्ये सुख पाहू लागला माणूस. आणि पूर्वी कसं होतं? पूर्वीचं जे जीवन कसं होतं? आज 4 लोक एकमेकाला भेटले का असे कळवून एकमेकाला भेटायचे, एकमेकाचे मुके घ्यायचे. बघा, राम आणि हनुमंत यांची कशी भेट झालेली, सुग्रीव आणि हनुमंत यांची भेट, विभीषण आणि राम भेट झालेली. आज काय झालं? विज्ञान युगात काय म्हणता, भेटी झाल्यामुळं एकमेकाला काय होतो? संपर्क येतो आणि व्हायरस होतो, करोना होतो. मग काय झालं? लांब लांब प्रत्येक माणूस राम 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 विसरला आणि आता काय? नमस्कार. काय? चमत्कार दाखल त्याला नमस्कार. आणि मग आज माणूस माणसापासून दुरावला. पूर्वीचे लोक एकमेकाच्या घरी जात होते, 4-4 दिवस मुक्काम करत होते आणि आज या धावत्या जगामध्ये विज्ञानाचे साधनं त्याचा खर्च पुरा करण्याकरता लोक धावू राहिले. पण विज्ञानाला काही सुख मिळत नाही. आणि सुख कुठे? गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञाचं का जसं आहे तसं जीवन करा, दुःखाला सुख माना. आणि आज लोक विज्ञानाच्या साधनामुळं सुख गवसू राहिले आणि सुख काय मिळत नाही. आणि मग तो काय झाला? आईबापाला विसरला, बैलाचं कष्ट करतो, गाय कष्ट करते, दूध देते, ती कसाब्याला विकतो. पण हा नीती ही कोणाला सोडत नाही. नीती प्रत्येकाला धडा देते. उन्मत मानवाला कोण आकळतो? निसर्ग आकळतो. म्हणून उन्मत बनू नका, हाय तसं राहा आणि एकमेकावर प्रेम करा. एकमेकाला प्रेम करणं आम्ही सांगितलेलं आहे. वार किती आहे? 7. आणि 8वा वार कोणता? परिवार. परिवारामध्ये सुख केव्हा मिळेल? एकमेकावर प्रेम करा. प्रेम केव्हा राहील? हाय तसं. स्वार्थवृत्ती ठेवल्यानंतर प्रेम राहत नाही. माझं कसं चांगलं होईल, मी जगल आणि त्याला जगून देईल, ही भावना ठेवल्यानंतर प्रत्येक कुटुंब सुखी होईल. सुखी राहण्याकरता समाधानी राहा आणि व्यवसाय करा, उद्योग करा. जय भैरवनाथ महाराज की जय. लावा.